Hello students, today we will start numericals of electromagnetic induction. So numerical here from fourth one. Yes. So first we will read numerical and then we will solve it. Okay. So see here, a horizontal wire 20 meter long extending from east to west is falling with a velocity of 10 meter per second normal to Earth's magnetic field of 0.5 into 10 raised to minus 4 Tesla. What is the value of induced EMF in the wire? It's a very simple one. See what is given? Length of wire L. So what is given? Length of wire L, velocity V 10 meter per second and induction 0.5 into 10 raised to minus 4. आपण इथे डायरेक्ट लिहिलंय 5 into 10 raised to minus 5. Okay, 0.5 ला ऍडजस्ट केलेलं आहे. And what we have to find out? Induced EMF E. So it's very simple. We know the formula for it. E is equal to what? BLV. E is equal to what? BLV. What is magnetic induction? 5 into 10 raised to minus 5. Length 20 and velocity 10. So it's very simple. 5 into these two 10 and then 1 2. So 3 1 0 0 0 into 10 raised to minus 5 and that gives finally 10 raised to minus 2 volt. So here we can convert it into like this. 10 raised to minus 2 we can write 10 into 10 raised to minus 3 volt, so that we can write 10 raised to minus 3 as a millivolt, and so final answer E is equal to 10 millivolt. Okay, now next one, fifth one. A metal disc is made to spin at 20 revolutions per second. So 20 RPS, that is frequency F. So frequency F 20 RPS about an axis passing through its center and normal to its plane. The disc has a radius 30 centimeter R, 30 centimeter, right, and spins in a uniform magnetic field 0.2 Tesla. अच्छा 0.2 है नहीं कहे. Okay, 0.2 Tesla, 0.20. This is 0.20 Tesla. Okay, what we have to find out? The area swept out per second by the radius of the disc, dA by dt, that we have to find out. Then the flux cut per second by radius of disc. So flux म्हणजे phi काढायचं आहे आणि तिसरं आहे induced EMF in the disc, E काढायचं आहे. Okay, so dA by dt is equal to काय फाइंड आउट करायचं आपल्याला? dA by dt. त्याचा अर्थ काय? एरिया स्वेप्ट आउट पर सेकंड बाय रेडियस ऑफ दी डिस्क, दॅट इज dA by dt. याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन इंटू एरिया स्वेप्ट आउट पर रोटेशन किंवा पर रिव्होल्युशन. त्यामुळे पर रिव्होल्युशन गेलं की तुम्हाला काय मिळतं? पाय आर स्क्वेअर बाय टी. म्हणजे याचा अर्थ, कारण फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ टाइम असतं ना ते. ओके, त्यामुळे एरिया अपॉन टाइम. इनडायरेक्टली जर तुम्ही फॉर्म्युला पाहिला कसा तयार होतो? एरिया अपॉन टाइम म्हणजे dA by dt आपल्याला काढायचं आहे. सो फ्रिक्वेन्सी काय? 20 इंटू 3.14 इंटू 3 इंटू 10 रेज टू मायनस 3. इथे कन्व्हर्जन केलेलं आहे. काय केलं? रेडियस किती आहे? 30 सेंटीमीटर, म्हणजेच किती? 0.3 मीटर. 0.3 म्हणजे किती? 3 इंटू 10 रेज टू मायनस 1. सो 20, दिस इज फ्रिक्वेन्सी, पाय 3.14, आर 3 इंटू 10 रेज टू मायनस 1 स्क्वेअर, 20 as it is, 3.14 as it is, 3 चा स्क्वेअर 9, 10 raised to minus 1 चा स्क्वेअर minus 2. आफ्टर सॉल्विंग दिस, हे बघा 20 into 9 180 into this as it is, 10 raised to minus 2 as it is. हा एक जो आहे 18 into 10 झाला की नाही, इथे ऍडजस्ट केला -1 झाला तो. हे तसंच आफ्टर मल्टिप्लाइंग दिस वी गेट 56.56 into 10 raised to minus 1, नथिंग बट 5.656 मीटर स्क्वेअर पर सेकंड. कारण एरिया बाय टाइम आहे ना, ते एरिया मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता फ्लक्स काढायचं आहे. पुढे काय काढायचं आहे? फ्लक्स. सो वी कॅन राईट फ्लक्स इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. वी नो द फॉर्म्युला फॉर दिस. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. ज्याचं युनिट आपल्याला माहिती आहे वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला. याचं वेबर आणि याचं पर मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. सो वेबर पर मीटर स्क्वेअर. फाय काढायचं आपल्याला. फाय इज इक्वल टू काय लिहू तुमचा? BA. हे झालं एका रिव्होल्युशनसाठी. आपले रिव्होल्युशन्स किती आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी किती? F, म्हणजे मल्टिप्लाय बाय दॅट. सो फाय इज इक्वल टू FBA. FBA म्हणजे काय? पाय आर स्क्वेअर. करेक्ट. नाव after putting the values
ॲज पर द गिव्हन सी 20 इंटू 0.2 इंटू 3.14 इंटू 0.3चा स्क्वेअर काय होईल तुमचं बघा हे 20 इंटू 0.2 म्हणजे 4 हे बघा हा डेसिमल इथे ॲडजस्ट झाला म्हणजे हे 2 झाले 2 2 4 हे ॲज इट इज 0.3चा स्क्वेअर किती येईल तुमचा 0.3चा स्क्वेअर 0.09 याचं मल्टिप्लिकेशन 12.56 आणि 0.09 आफ्टर सॉल्विंग दिस येस वी गेट 1.1304 वेबर अँड ई इज इक्वल टू इंड्यूस टी एम एफ काढायचं आहे मॅग्निट्यूड वाईज जर काढायचं असेल तर d∅/dt आणि जर पर युनिट टाइम पाहिजे असेल ना काय काढायचं पर युनिट टाइम म्हणजे dt किती आला 1 म्हणजे ईज काय झाला तुमचा d∅ ई काय झाला तुमचा d∅ सो d∅ म्हणजेच काय इथे phi किंवा d∅ वन अँड द सेम सो ई इज इक्वल टू d∅ इज इक्वल टू phi ही व्हॅल्यू तीच येईल 1.1304 सो इंड्यूस टी एम एफ किती आला तुमचा 1.1304 ओके नाउ नेक्स्ट वन A pair of adjacent coils has a mutual inductance of 1.5 Henry. M 1.5 Henry. If the current in one coil changes from 0 to 10 ampere. See, di हा आपण जेव्हा घेतो तेव्हा मॉडमध्ये लिहित असतो मॉड ऑफ I1 मायनस I2 म्हणजे कुठून कुठे चेंज झालेला आहे 0 to 10 म्हणजे I1 किती आहे 0 I2 किती आहे तुमचा 10 म्हणजे 0 - 10 काय होईल तो -10 मॉड्युलस मध्ये असल्यामुळे काय झाला तो प्लसच राहील 10 एम्पियर सो DI चेंज इन करंट 10 एम्पियर इन 0.2 सेकंड dt किंवा t 0.2 सेकंड व्हॉट इज द चेंज इन फ्लक्स लिंकेज विथ द अदर कॉईल d∅ काढायचा आहे फारच सोपं आहे आपण सो इट इज रिलेटेड विथ म्युच्युअल इंडक्टन्स काय फॉर्म्युला आपल्याला E इज इक्वल टू mdi/dt ओके म्युच्युअल इंडक्टन्स किती प्रोव्हाइड केलेला आहे 1.5 इंटू DI किती आहे तुमचा 10 आणि DT किती आहे 0.2 सो 1.5 इंटू दिस हे जर सॉल्व्ह केलं तर हा 2 इंटू 10⁻1 वर जाऊन +1 होईल म्हणजे 10 म्हणजे 100 होतील आणि खाली 2 आणि 100/2 म्हणजे 50 हे 50 1.5 इंटू 50 दॅट इज 75 व्होल्ट बरोबर आहे आता हे झालं आपलं काय आलं इंड्युस्ड ईएमएफ आलं आपल्याला काय काढायचं आहे फ्लक्स काढायचं आहे फ्लक्स ई इज इक्वल टू d∅/dt करेक्ट सो चेंज इन फ्लक्स पर युनिट टाइम परत ऐका पर युनिट टाइम म्हणजे dt किती आला 1 म्हणजे ई इज इक्वल टू काय आला परत d∅ म्हणजे d∅ इज इक्वल टू काय येईल ई इज इक्वल टू d∅ किंवा d∅ इज इक्वल टू ई म्हणजेच ईची व्हॅल्यू आताच काढलेली आहे 75 व्होल्ट मग d∅ पण किती 75 फक्त त्याचं युनिट काय वेबर त्याचं युनिट काय वेबर सो phi इज इक्वल टू किंवा d∅ इज इक्वल टू 75 वेबर करेक्ट नेक्स्ट वन 7th a long solenoid consisting of 1.5 into 10⁻³ turns per meter number of turns 1.5 into 10⁻³ turns per meter yes पुढे बघा has an area of cross section 25 square centimeter 25 centimeter square ऍडजस्ट केलं सेंटीमीटर स्क्वेअर टू मीटर स्क्वेअर मध्ये -4 मल्टिप्लाय होईल 25 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर पुढे कन्सिस्टिंग ऑफ 150 टर्न्स नंबर ऑफ टर्न्स किती आहेत तुमच्या 150 टर्न्स wound tightly around the center of the solenoid calculate for a current of 3 ampere in a solid I किती प्रोव्हाइड केलेला आहे 3 ampere ओके आता काय काय कॅल्क्युलेट करायचं बघा फर्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी साध्या भाषेमध्ये म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो किंवा त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतो आपण ओके बी काढायचं आहे द फ्लक्स लिंकेज इन द कॉइल सी सेकंड काढायचं आहे ते आणि थर्ड आहे द ॲव्हरेज ईएमएफ इंड्युस्ड इन कॉइल सी इफ द करंट इन द सोलेनॉइड इज रिव्हर्स्ड इन डायरेक्शन इन अ टाइम 0.5 सेकंड एक एक बघू आपण सो फर्स्ट काय काढायचं आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स ॲट सेंटर ऑफ सोलेनॉइड म्हणजे याचा अर्थ काय मॅग्नेटिक फ्लक्स एक मिनिट मॅग्नेटिक फ्लक्स नाही मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन कारण मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं तर फाईल हा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन बी आपण शिकलेले बघा मॅग्नेटिक फील्ड अलॉंग दी ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड μ0 ni काय येते μ0 ni μ0 किती असतो 4 इंटू 10⁻⁷ n किती प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला 1.5 इंटू 10⁻³ म्हणजेच 1500
आय किती आहे 3 सिम्पल झालं. 4 पायची व्हॅल्यू किती आहे 12.56. 4 इंटू 3.14. त्याच्यानंतर हे 15 करून घेतलं, हे 3 करून घेतलं. ॲडजस्टमेंट काय केली, हे 10⁻², आणि हे -7 -5. 15 3 जा 45. 12.56 इंटू 45 इंटू 10⁻5. हे मल्टिप्लाय केलं 565.2. 565.2 इंटू 10⁻5. जस्ट ॲडजस्टमेंट आहे. डेसिमल इकडे शिफ्ट केला, लेफ्टला शिफ्ट केलं, 2 ने म्हणजे लहान होईल, हे +2 होईल. सो 5.652 इंटू -3 टेस्ला. हा झाला पहिला पार्ट. दुसरा बघा, दुसरा पार्ट जो आहे फ्लक्स लिंकेज इन कॉईल. फ्लक्स लिंकेज म्हणजे परत फाय, बऱ्यापैकी सेम प्रॉब्लेम याच्यामध्ये सोपे आहेत. फाय काढायचा आहे. इंडक्शनचा फॉर्म्युला वापरला, B = φ/A, φ = BA. नंबर ऑफ टर्न्स n असतील तर मल्टिप्लाय बाय n. नंबर ऑफ टर्न्स किती प्रोव्हाइड केलेले आहेत आपल्याला इथे सेकंड केससाठी 150 इंटू इंडक्शन किती आलं आपलं 5.65 इंटू 10⁻3. आत्ताच काढलं ते. आणि एरिया किती प्रोव्हाइड केलेला आहे 25 इंटू 10⁻4 मीटर स्क्वेअर. आफ्टर मल्टिप्लाइंग अँड सॉल्विंग दिस वी गेट 2.12 इंटू 10⁻3 वेबर. ओके. तिसरा पार्ट जो आहे, करंट in the solenoid is reverse in direction in time 0.5 सेकंड. टाइम प्रोव्हाइड केलेला 0.5. एक शब्द महत्वाचा आहे, ॲज करंट रिव्हर्सेस. शब्द आहे का व्यवस्थित. करंट काय होते रिव्हर्स. सो जेव्हा ते एंटर करेल तेव्हा आपण फ्लक्स जे घेणार ते अपोजिट डायरेक्शन आल्यामुळे मायनस होईल. ते म्हणजे dφ/dt = बेसिक फॉर्म्युला काय आहे dφ/dt. dφ म्हणजे काय असतं φ1 - φ2. आता इथे आपण त्याला φ1 - φ2 च्या काय म्हणणार फायनल मॅग्नेटिक फ्लक्स मायनस इनिशियल मॅग्नेटिक फ्लक्स. रिव्हर्सेसमुळे जे फायनल येईल ते मायनस होईल. म्हणजे हे किती आलेलं आहे 2.12 10⁻3 बरोबर आहे. हे समजा इनिशियल असेल. रिव्हर्सेस झाल्यामुळे ते काय होईल -2.12 इंटू 10⁻3 म्हणजे φf किती येईल -2.12 इंटू 10⁻3. आणि φi म्हणजे इनिशियल 2.12 इंटू 10⁻3 मायनस मायनस. ओके. हे काय होईल म्हणजे मायनस 2.12 हे ॲडिशन होईल त्याची 4.24 इंटू 10⁻3 कॉमन. ओके. अपॉन 0.5. 0.5 म्हणजेच किती 1/2. आता हे मॉडमध्ये बाहेर आल्यावर काय होईल ते प्लस होईल 4.24 इंटू 10⁻3 आणि हा 1/2 2 न्यूमरेटरला जाईल मल्टिप्लाय होईल 4.24 इंटू 2 म्हणजे 8.48 इंटू 10⁻3 व्होल्ट. करेक्ट. गुड. नेक्स्ट वन 8th बघा. अ सर्च कॉइल having 2000 tons. Surge coil having 2000 tons with area 1.5 square centimeter. 1.5 square centimeter conversion केलं -4 मीटर स्क्वेअर. Placed in a magnetic field 0.6 Tesla. 0.6 Tesla. The coil is moved rapidly out of the field in the time 0.2 second. Calculate the induced EMF across the coil. हे पण सोपं आहे राजांना. बेसिक फॉर्म्युला तोच आहे E = dφ/dt. फक्त इथे फरक काय पडणार dφ/dt जेव्हा वापरतो तेव्हा आपण सिंगल कॉईल घेत असतो, सिंगल टर्न असतो. इथे फक्त नंबर ऑफ टर्न्स प्रोव्हाइड केलेले म्हणजे मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ टर्न्स येईल ते ddt ऑफ n φ. ओके. φ म्हणजे काय BA, कारण बेसिक फॉर्म्युला B = काय φ/A. सो φ = BA. ddt ऑफ NBA म्हणजे साध्या भाषेमध्ये NBA/T. म्हणजे वर काय आहे ddt म्हणजे स्मॉल लेवलला आहे म्हणून समजा आपण इन जनरल लिहिलं तर काय होईल NBA/T. NBA/T. n प्रोव्हाइड केलेला आहे 2000, B प्रोव्हाइड केलेला आहे 0.6, A प्रोव्हाइड केलेला आहे डायरेक्ट 1.5 इंटू 10⁻4 आणि T प्रोव्हाइड केलेला आहे 0.2. सो 2 इंटू 10⁻3 झालं हे 1.5 इंटू 0.6 म्हणजे 0.9 -4. इथे लिहिलं 2 इंटू 10⁻1 2 कॅन्सल. ओके. आता इथे काय हा -1 वर जाऊन होईल +1 बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं तुमचा 3 आणि 1 4 +4 -4 कॅन्सल. आन्सर येईल तुमचं 0.9 व्होल्ट. ओके. काय येईल तुमचं 0.9 व्होल्ट. करेक्ट. गुड. सोपे यातले न्यूमेरिकल्स. नेक्स्ट वन. An aircraft of wing 50 meter flies horizontally in Earth's magnetic field of 6
इंटू 10⁻⁵ टेस्ला. बरं, लेंथ प्रोव्हाइड केलेली 50, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ 6 इंटू 10⁻⁵ टेस्ला at a speed of 400 meter per second. Calculate the EMF generated between the tips of the wings of this aircraft. Very simple. आता पहिल्याच प्रॉब्लेम आपण असा सोडवलेला आहे. E इज इक्वल टू BLV. E इज इक्वल टू BLV. हे बघा, B 6 इंटू 10⁻⁵, L 50 मीटर आणि V 400. कन्व्हर्जनची पण गरज नाही, ते कुठेच डायरेक्ट येते. 6, 5 आणि 4 आणि हे 1, 2, 3 म्हणजे 10⁻³ प्लस 3 मायनस 5 मायनस 2 6, 5, 4 120 इंटू 10⁻² आणि हा ॲडजस्ट केला इथे तर तुमचा किती होईल बघा, किंवा डायरेक्टली -2 म्हणजे डिवाइड बाय 100 1.2 व्होल्ट. किती येईल तुमचं 1.2 व्होल्ट. करेक्ट. ओके, नेक्स्ट वन. टेंथ, stiff semicircular wire of radius r is rotated in a uniform radius r. हे बघा, rotated in a uniform magnetic field B. Okay, theoretical problem है. In a uniform magnetic field B about an axis passing through its ends, if the frequency of rotation of wire is f, frequency is f. Calculate the amplitude of alternating EMF induced in the wire. Amplitude म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. amplitude म्हणजे काय काढायचं असतं आपल्याला, मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, ऍक्च्युली मॅक्झिमम व्हॅल्यू काढण्यासाठी तसं डायरेक्ट फॉर्म्युला पण वापरता येतो, पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, परत एकदा ऐका. स्टीफ सेमी सर्क्युलर वायर ऑफ रेडियस आर, मॅग्नेटिक फील्ड बी आणि फ्रिक्वेन्सी किती आहे तुमची एफ. सिम्पल आहे. 1 रोटेशनमध्ये त्याचं हे किती होईल, किती एरिया ट्रेस करेल तो πr². In one rotation, wire traces out circle of radius r. Correct? म्हणजे a किती येईल तुमचा πr². Now the rate at which the wire trace out the area is, rate काढायचं म्हणजे काय, dA/dt. rate at which असं म्हणतो ना आपण. सो dA/dt तो आपण मागच्या वेळेस पण वापरला हा फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इंटू एरिया. आठवत असेल तुम्हाला, f πr² येतं की नाही आपण. ओके, तेच आहे. dA/dt इज इक्वल टू FA. ओके, नाव E इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे, dφ/dt. बट व्हॉट इज फाय, फाय इज इक्वल टू B इंटू ए. कारण बी बघा इथे लिहून ठेवतो मी, B इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे, φ/a. मग फाय काय येईल, BA. ओके, E इज इक्वल टू B कॉन्स्टंट युनिफॉर्म आहे, आउटसाइड येईल dA/dt. dA/dt. बट व्हॉट इज dA/dt फ्रॉम इक्वेशन 1, dA/dt इज इक्वल टू FA. मग हे जर इथे पुटअप केलं तर काय होईल, E इज इक्वल टू B आणि dA/dt म्हणजे FA, BFA. सो E इज इक्वल टू BF आणि एरियाची व्हॅल्यू टाकली πr². सो मॅक्झिमम EMF किती येतं, πBr²F किंवा BF πr². दिस इज मॅक्झिमम EMF. ऍक्च्युली हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, पण इथे आपण काय आहे त्याने आपल्याला थेरोटिकली प्रूव्ह करायला लावलेलं आहे, म्हणून आपण तो प्रूव्ह केला. ओके, नेक्स्ट वन. Calculate the value of induced EMF between the ends of an axle of a railway carriage 1.75 meter long. L किती आहे तुम्हाला, L 1.75 meter long, traveling on a level ground with a uniform velocity of 50 km/h. 50 km/h आपण कन्वर्ट करून घेऊ. हे km/h आपल्याला आपले मीटर पर सेकंड पाहिजे. मग किलोमीटरचे मीटर 1000, अवरचे सेकंड 3600 सेकंड. आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट 250/18 मीटर पर सेकंड. पुढे काय म्हणतो येतो, द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज गिव्हन 5 इंटू 10⁻⁵ टेस्ला. आता परत सोपं झालं, तोच पहिला सोडवला तसाच. E इज इक्वल टू BLV. फक्त इथे B जो दिलेला आहे तो व्हर्टिकल कॉम्पोनंट प्रोव्हाइड केलेला आहे, BV छोटासा V. ओके, BVLV म्हणजे Bच येतो. B किती दिलेला आहे तुम्हाला, 5 इंटू 10⁻⁵. L किती आहे 1.75 आणि V किती आहे 250/18. काय नाही, सोपं आहे हे सॉल्व्ह करायचं. हे 1.75 तसंच ठेवला, 250 इंटू 5 1250 अपॉन हा 18 तसंच आणि 10⁻⁵. ओके ना, पुढे हे सॉल्व्ह केल्यानंतर न्यूमरेटरला काय येतं बघा, 2187.5/18 इंटू 10⁻⁵. आफ्टर सॉल्विंग दिस 121.53 इंटू 10⁻⁵. परत डेसिमल इकडे शिफ्ट केला, 2 ने छोटा 2 ने मोठा म्हणजे +2 -5 +
2 minus 3 that gives 1.2153 into 10 raised to minus 3 volt. आणि minus 3 volt म्हणजे मिलीव्होल्ट. 1.21 मिलीव्होल्ट. ओके, पुढचा बघा. The value of mutual inductance of two coils is 10 millihenry. हे बघा, M, capital M, 10 millihenry mutual inductance. The value of mutual inductance of two coils is 10 millihenry. If the current in one of the coil changes from 5 to 1 ampere in 0.2 second. Okay, 5 to 1 बघा, I1 5, I2 1. ओके, आणि 0.2 सेकंड. मागे म्हटलं तसंच DI जो असतो काय असतो, मॉडमध्ये असतो, चेंज इन करंट I1 मायनस I2. 5 मायनस 1 इज इक्वल टू 4 एम्पियर येईल. ओके, म्हणजे चेंज इन करंट किती आलं, 4. टाइम 0.2 सेकंड. पहिलं ऑल्सो कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस चार्ज पासिंग थ्रू द कॉईल इफ द रेजिस्टन्स इज 5 ओहम. हा पुढचा पार्ट आहे. एक एक पार्ट बघू आपण. म्हणजे अगोदर इंड्युस्ड EMF आणि नंतर चार्ज काढायचा आहे. आता इंड्युस्ड EMF चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ काय, म्युच्युअल इंडक्टन्स आपल्याला माहिती आहे. इन जनरल E इज इक्वल टू MDI/dt. समजा इथे आपण लिहिलं बघा, E2 इज इक्वल टू MDI1/dt किंवा E1 MDI2/dt. पण इन जनरल काय येईल, E इज इक्वल टू MDI/dt. ओके, M किती दिलेला आहे, 10 मिली हेनरी. कन्व्हर्जन केल्यानंतर मिलीचं -3 हेनरी ऍडजस्ट करून -2. DI किती आहे तुमचा, 4. आणि dt किती आहे तुमचा, 0.2 म्हणजे 2 into 10 raised to -4. 2 2 जा 4, 2 आणि हा -1 +1 म्हणजे -1. 0.2 व्होल्ट. आपल्याला काय करायचं आहे आता, चार्ज काढायचा आहे Q. पण Q साठी आपल्याला काय लागेल, I लागेल, कारण I इज इक्वल टू dq/dt. म्हणून अगोदर I काढून घेऊ. E इज इक्वल टू IR इन ओहम्स लॉ. I इज इक्वल टू E/R. E किती आहे तुमचा 0.2. R किती प्रोव्हाइड केलेला आहे, 5. 0.2/5 0.04 एम्पियर. But according to definition of electric current, I is equal to rate of change of charge with respect to change, rate of flow of charge with respect to time. So dq/dt, rate of flow of charge with respect to time, is a current. I is equal to dq/dt. Therefore dq is equal to I dt. I किती राजांना, 0.04. dt किती दिलेला आहे आपल्याला हवर, 0.2. So 0.04 into 0.2 0.008 कुलोम. म्हणजे 8 into 10 raised to -3 कुलोम. म्हणजे साध्या भाषेमध्ये 8 मिली कुलोम. -3 म्हणजे मिली कुलोम. मग DQ म्हणा किंवा Q म्हणा चालतं. 8 मिली कुलोम. नेक्स्ट 30. बघा, an EMF of 96 millivolt. an EMF of 96 millivolt कन्वर्जन केलं -3. Induced in the windings of a coil when the current in nearly coil is increasing at the rate of 1.2 ampere per second. Yes, 1.2 ampere per second. युनिट बघा, एम्पियर पर सेकंड म्हणजे करंट आणि टाइम DI/dt. हा रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे. DI/dt डायरेक्ट दिलेला आपल्या इथे 1.2 एम्पियर पर सेकंड. आणि काय विचारतायत, व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स. किती सोपं आहे बघा, M काढायचं आहे. परत तोच मागचाच फॉर्म्युला, E इज इक्वल टू MDI/dt. E किती प्रोव्हाइड केलेला आहे, 96 into 10 raised to -3. M ॲज इट इज. DI/dt किती आहे, 1.2. काय नाही, हा 1.2 इकडे पाठवतो म्हणजे डिवाइड होईल तो. हे कसं, 96 into 10 raised to -3. तसंच 1.2 ला मी 12 into 10 raised to -1 लिहितो. 12 8 जा आणि हा -1 वरून +1 म्हणजे -2. सो 8 into 10 raised to -2 हेनरी किंवा 80 into 10 raised to -3 हेनरी. -3 म्हणजेच काय, मिली. 80 मिली हेनरी. काय येईल ते, 80 मिली हेनरी. करेक्ट. पुढचा बघा, 14. A long solenoid of length L क्रॉस, हे बघा, लेंथ L, हे सोलेनॉइड आहे ऑफ लेंथ L, क्रॉस सेक्शनल एरिया A अँड हॅव्हिंग N1 टर्न्स. प्रायमरीचे टर्न्स किती आहेत तुमचे बघा, हे समजा प्रायमरी घेतली आपण, इकडचं सेक्शन प्रायमरी, N1 टर्न्स. हॅज अ स्मॉल कॉइल ऑफ N2 टर्न्स. सेकंडरी किती आहेत तुमच्या, हा आहे बघा सेकंडरीचा पार्ट, ही 1 N1 2 N2.
wound about its center determine the mutual inductance of two coils. आपल्याला काय काढायचं आहे, एम काढायचं, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल्स. बघा आता एक एक पार्ट बघा. कॉइल 1 साठी आपण विचार केला कॉइल 1 चा. सो फॉर कॉइल 1 बेसिक फॉर्म्युला आपल्या सोलेनॉइडचा माहिती आहे, मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस ऑफ सोलेनॉइड काय असतं, म्यू 0 ni. एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. सो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. पहिल्या कॉइलसाठी किती टर्न्स आहेत ते N1, म्हणून म्यू 0 N1 अपॉन L. आणि करंट किती पास होते त्यातनं समजा पहिली कॉइल म्हणून I1. मग हे झालं B1 इज इक्वल टू म्यू 0 N1 I1 अपॉन L. करेक्ट. नाव हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे याच्यामुळे जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल ते कोणाकडे इंड्युस्ड होईल, ट्रान्सफर होईल सेकंड कॉइलला. बरोबर आहे. सो फ्लक्स इंड्यूस टू सेकंड कॉइल, म्युच्युअल इंडक्टन्स. काय कन्सेप्ट वापरतोय आपण इथे, म्युच्युअल इंडक्टन्स. हां, मग म्युच्युअल इंडक्टन्स परत बेसिक कन्सेप्ट तोच आहे, बी इज इक्वल टू फाय बाय ए. मग फाय काय येईल, बी ए. हे बघा फाय काय येईल, बी ए. आता इंड्युस्ड फ्लक्स कुठे जात आहे, सेकंड कॉइल म्हणजे फाय 2. कोणामुळे, पहिल्या कॉइलमुळे म्हणून B1. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. आणि दुसऱ्या कॉइलला इंड्यूस करतो म्हणून त्याचे टर्न्स किती घेतले, N2. ओके. सो फाय 2 इज इक्वल टू फ्रॉम इक्वेशन, त्याला नाव म्हणा, फ्रॉम इक्वेशन 1 इथे लिहिले नको लिहिलं, डायरेक्ट फ्रॉम अबव इक्वेशन असं म्हणूया आपण. फाय 2 इज इक्वल टू B1च्या व्हॅल्यू वरनं टाकतो, म्यू 0 N1 I1 अपॉन L. बघा इथे म्यू 0 N1 I1 अपॉन L. A as it is, N2 as it is. फाय 2 इज इक्वल टू म्यू 0 N1 हा पुढे घेतला N2, म्यू 0 N1 N2 A I1 अपॉन L. इक्वेशन 1. आता फ्लक्स फाय 2 आपल्याला कशाच्या भाषेत लिहायचं आहे, इन टर्म्स ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. तो फॉर्म्युला काय आपला, फाय इज प्रपोर्शनल टू आय म्हणतो आपण. फाय इज प्रपोर्शनल टू काय असतं म्हटलं ते परत लिहितो, हे पण ॲज, एक मिनिट, ॲज फाय इज प्रपोर्शनल टू आय. म्हणजेच फाय कॉन्स्टंट एम घेतो ना आपण, फाय इज इक्वल टू एम आय. आता फ्लक्स कुठे इंड्यूस करतोय आपण, सेकंड कॉइलमध्ये. कोणाच्या चेंजमुळे, पहिल्या कॉइलच्या करंटमुळे. त्यामुळे MI1. फाय 2 इज इक्वल टू MI1. मग एम किती येईल तुमचा, एम किती येईल तुमचा, तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर करा डायरेक्ट. फाय 2 LHS कशी आहे, सेम. इक्वेटिंग काय येईल, RHS. मग धिस इज इक्वल टू धिस. बरोबर, दिस इज इक्वल टू दिस. मग हे काय होईल, मी जर हे कम्पेअर केलं तर म्यू 0 दिसतंय का, म्यू 0 N1 N2 A I1 अपॉन L इज इक्वल टू MI1. RHS टू RHS. बरोबर आहे. मग I1 काय होईल, कॅन्सल. मग इथे काय होईल, M. आणि M बरोबर काय येईल मग, म्यू 0 N1 N2 A अपॉन L. M इज इक्वल टू म्यू 0 N1 N2 A अपॉन L. जर आपण याला पर युनिट लेंथ शब्द वापरला, याला जर पुढे पर युनिट लेंथ शब्द वापरला तर काय होऊ शकतं, लेंथ 1 येईल. म्हणजे M इज इक्वल टू काय होऊ शकतं, म्यू 0 N1 N2 A. काय होऊ शकतं, येस, म्यू 0 हे पण पर युनिट लेंथसाठी दोन्ही बरोबर आहेत. दिस वन. ओके. सो M इज इक्वल टू म्यू 0 N1 N2 A. ओके, नेक्स्ट 15. The primary and secondary coil of transformer each have an inductance 200 into 10 raised to minus 6 Henry. Okay, 200. हे बघा, primary and secondary coil of transformer has inductance 200 into 10 raised to minus 6 Henry. प्रायमरीचे समजा L1, दुसऱ्याचा समजा L2, पण दोघांचा सारखाच आहे म्हणून आपण L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू 200 into 10 raised to minus 6 Henry. The mutual inductance between the windings is 4 into 10 raised to minus 6 Henry. M is equal to 4 into 10 raised to minus 6 Henry. What percentage of flux from one coil reaches the other? What percentage? म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बघितलं आपण शिकलोय थेअरीमध्ये, कोएफिशियंट ऑफ कपलिंग. याला काय म्हणतात आपण, कोएफिशियंट ऑफ कपलिंग. म्हणजे पहिल्या कॉइलकडनं दुसऱ्या कॉइलकडे किती प्रमाणात मॅग्नेटिक फ्लक्स ट्रान्सफर होतं. दॅट इज कॉल्ड, यू कॅन से व्हॉट, coefficient of coupling. And so percentage of flux transferred काय घेतो आपण, K into 100. साध्या भाषेमध्ये फ्लक्स ट्रान्सफरला K म्हणतो आपण, म्हणजेच कोएफिशियंट ऑफ कपलिंग म्हणतो. फ्लक्स ट्रान्सफरला आपण काय म्हणतो, K, म्हणजेच कोएफिशियंट ऑफ कपलिंग. पर्सेंटेज काढताना आपण काय घेणार, मल्टिप्लाय बाय 100. ओके. सो काय फॉर्म्युला आपल्याकडे K चा, M अपॉन
स्क्वेअर रूट ऑफ L1 स्क्वेअर रूट ऑफ L2 इंटू 100 एम अपॉन आता L1 L2 सारखेच आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ L इंटू 100 मग आता स्क्वेअर रूट ऑफ L स्क्वेअर रूट ऑफ L स्क्वेअर म्हणजे L एम बाय L इंटू 100 एम किती आहे 4 इंटू 10⁻⁶ L किती आहे 200 इंटू 10⁻⁶ हे 100 तसेच -6 गेले 4 इंटू 100 400 अपॉन 200 म्हणजे पर्सेंटेज किती येईल 2% किती येईल ते 2% करेक्ट गुड नेक्स्ट वन अ टोरॉइडल रिंग मेड फ्रॉम अ बार ऑफ लेंथ 1 मीटर बरं लेंथ किती दिलेली आपल्याला 1 मीटर आहे बघा and diameter 1 centimeter is bent into a circle. It is wound tightly with 100 tons per centimeter. Number of tons बघा कसे आहे 100 tons per centimeter. 100 tons per centimeter. If the permeability of bar is equal to that of free space mu 0 bar. Calculate the magnetic field inside the bar. B काढायचं आपल्याला काय काढायचं B. When the current in circulating through turns is 100 ampere. Current किती प्रोव्हाइड केलेले आपल्याला 100 ampere. Also determine the self inductance of the coil. सोपं आहे राजन पण टोरॉइड जरी असला आता म्हणजे सोलेनॉइडचाच पार्ट असतो की तो व्हॉट इज टोरॉइड ऍक्च्युअली इट इज बेंट इन अ सर्कल सोलेनॉइड इज बेंट इन अ सर्कल बिकम्स अ टोरॉइड सरळ जी स्प्रिंग असते ती जर आपण गोल केली तर ती काय तयार होते टोरॉइड बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे म्यू 0 ni म्यू 0 किती तुमच्याकडे 4 पाय इंटू 10⁻⁷ स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ओके परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस इंटू एन किती प्रोव्हाइड केलेला आहे बघा आता इथे कन्व्हर्जन करावं लागेल 100 पर सेंटीमीटर आहे सेंटीमीटरचे मीटर करून घेतले -2 मीटर -2 वर जाऊन काय झाले +2 हे 10⁻² आणि हे 10⁻² म्हणून 10⁻4 पर मीटर म्हणजे एन किती आला तुमचा 10⁻4 पर मीटर ओके आणि आय प्रोव्हाइड केलेला आहे 100 एम्पियर झालं 4 पायची व्हॅल्यू असते 12 इंटू 12.56 इंटू -7 + 4 -3 हे 100 म्हणजे 10⁻². So that is 12.56 into 10⁻⁻1 becomes 1.256 Tesla. Okay. And now induction in terms of mu 0 and in terms of number of turns per unit length. त्याचा जो फॉर्म्युला आहे आपण तो डिराइव्ह केलेला आहे. काय डिराइव्ह केलेला आहे L is equal to mu 0 n square AL. mu 0 n square. A किती आहे तुमचा पाय r स्क्वेअर. A किती आहे पाय r स्क्वेअर L. mu 0 ची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁷. n आपल्याला माहिती आहे 10⁻⁴ आहे त्याचा स्क्वेअर n स्क्वेअर पाय 3.14 रेडियस आपल्याला डायमीटर प्रोव्हाइड केलेला आहे 1 सेंटीमीटर कन्व्हर्जन 1 सेंटीमीटरचं रेडियसमध्ये 0.5 सेंटीमीटर 0.5चा -1 आणि सेंटीमीटरचा -2 म्हणजे -3 5 इंटू 10⁻⁻3 सो 5 इंटू 10⁻⁻3 चा स्क्वेअर आणि लेंथ किती दिलेली आहे आपल्याला 1 लेंथ किती प्रोव्हाइड केलेली 1 सो L इज 1 हे सॉल्व्ह करूया हे बघा इथे काय होईल साधा 10⁻4 म्हणजे 10⁻8 होतील हे बघा इथे सो सॉल्व्ह केल्यानंतर बघा हे 4 पायची व्हॅल्यू आली आपली 12.56 इंटू 10⁻⁷ मी म्हटलं त्याप्रमाणे 10⁻8 होतील ते 3 पायची व्हॅल्यू 3.14 आणि r स्क्वेअर 25 इंटू 10⁻⁶ इंटू 1 होता तो आपण लिहिला नाही 12.56 ॲज इट इज 3.14 ॲज इट इज 25 ॲज इट इज हे बघा आता हे -7 +8 +1 +1 -6 -5 हे मल्टिप्लाय केलं 12.56 तसंच ठेवलं 3.14 इंटू दिस 78.5 इंटू 10⁻⁵ हे पूर्ण मल्टिप्लाय केल्यावर 985.96 इंटू 10⁻⁵ डेसिमल शिफ्ट केला 2ने छोटा 2ने इथे मोठा म्हणून +2 होईल -3 9.86 इंटू 10⁻⁻3 आता इथे आन्सर आपल्याला ऍडजस्ट करून दिले त्यांनी 9.86 इंटू 10⁻⁻3 म्हणजे जवळजवळ किती झालं हे याला जर मी काढला तर हा 1 ने वाढेल म्हणजे याचा कारण हा मोर दॅन 5 आहे त्यामुळे हा 8 9 होईल 9.9 इंटू 10⁻⁻3 आणि परत याला जर अप्रॉक्सिमेट केलं तर नियरली 9.9 नियरली 10 इंटू 10⁻³ हेनरी म्हणजे साधारण 10 मिली हेनरी किती येईल ते इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स 10 मिली हेनरी ओके ना शेवटचा आहे अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी पॉइंटिंग अपवर्ड
फिल्स अ सर्क्युलर रिजन ऑफ रेडियस एस. हा, इथे फक्त रेडियसला आपण जे आर घेतो तो सिम्बॉल फक्त काय वापरला त्याने एस वापरलाय. ओके, रेडियस एस. इन अ हॉरिझॉन्टल प्लेन इफ बी इज चेंजिंग विथ टाइम फाइंड द इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. ई काढायचं आहे. सोपा आहे. ओरिजिनल फॉर्म्युला आपला जो आहे तो फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनसाठीचा. ओके, विथ साइन असेल तर तो काय तयार झाला, लेन्स लॉ. E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी इज इक्वल टू मायनस डी डी टी. फायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बी ए इज इक्वल टू ए बाहेर घेतला. ओके, मायनस ए डी बी बाय डी टी. ई इज इक्वल टू मायनस ए डी बी बाय डी टी. ई इज इक्वल टू ए काय असतो आपला पाय आर स्क्वेअर. सो मायनस पाय आर स्क्वेअर डी बी बाय डी टी. फक्त आपल्या इथे सिम्बॉल आर रेडियस काय घेतले आपण एस म्हणून रिप्लेस आर बाय एस. सो ई इज इक्वल टू मायनस पाय एस स्क्वेअर डी बी बाय डी टी. Okay, good. And here numericals finished. Thank you. काही डाऊट असेल तर फोन करा.